हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर। तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत। तर इथं मी कुकरला मुगाची डाळ, तुरीची डाळ, हळद आणि मीठ आणि थोडंसं तेल टाकून कुकरला लावलेलं आहे, कारण मला आज डाळ पालक करायचं आहे। आणि इथं आता मी नाश्त्याची तयारी करत आहे। नाश्त्याची तयारी म्हणजे मी काय केलं, चपातीला पीठ मळून ठेवलेलं आहे आणि मला भाजी पण सोयाबीनचीच करायची आणि त्याचाच नाश्ता बनवायचा आहे। तर मी त्यातलंच सोयाबीन कसं 5 मिनिट थोडंसं उकळून घेतलं, म्हणजे शिजवण्यासाठी जास्त काय शिजायला वेळ लागत नाही। त्यातलंच थोडंसं सोयाबीन मिक्सरला वाटण करून घेतलं। ते आता मी इथे फोडणीला टाकते। तर कढईमध्ये मी थोडंसं जिरा टाकलं, त्यानंतर कांदा टाकला, आलं लसणाची पेस्ट टाकायची, थोडीशी हळद, तिखट मीठ आपल्याला चवीनुसार जसं कमी जास्त पाहिजे तसं टाकायचं। त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि मी चव येण्यासाठी म्हणून मी पावभाजीचा मसाला टाकलेला आहे। तुम्ही ह्या ठिकाणी मॅगी मसाला जरा असेल घरात अवेलेबल तर तोही टाकू शकता, पण पावभाजीचा मसाल्याने पण चव चांगली येते। तर ते सगळं टाकल्यानंतर आपण जे सोयाबीन मिक्सरला वाटण करून घेतलेले, पाणी न घालता वाटण करायचं, तो खिमा म्हटला एक प्रकारचा तरी चालते। तर तो टाकायचा आणि असं कोरडं म्हणजे कोरडा झुणका कसा असतोय असं सुकं होई तोपर्यंत तेलावर हे परतून घ्यायचं आणि त्यानंतर ती भरपूर कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा। तर मला ह्याच कढईमध्ये भाजी पण फोडणीला टाकायची आणि ती भाजी पण सोयाबीनचीच करायची, त्यामुळे थोडंसं मी सोयाबीन ठेवलेलं आहे, त्याची लगेचच भाजी बनवून घेईल, कारण की हे गार झाल्यानंतर मला ह्याचा पराठा करायचा आहे। तर असं पण तुम्ही आयडिया काढून एकाच वस्तूपासून दोन दोन करू शकता, म्हणजे माझ्या चपात्या पण होतील, भाजी पण होतील एकाच ह्याच्यात आणि नाश्ता पण होईल। तर आता फक्त माझा भात झालेला, पाणी अजून आलेलं नाही, कारण आमच्याकडे 3 दिवस पाणी आलेलं नाही। बघूया आज आलं तर येईल, सकाळी लवकर येते पण आज पण नाही आलं। बघूया आता काम आवरतोपर्यंत आलं तर बरं होईल, कारण माझ्या आज फरशा वगैरे सगळंच पुसून मला आवरायचं आहे। थोडंसं मला बाथरूमचं वगैरे भिंती पण आज घासून घ्यायचं म्हणते। बघू आता कसं टायमिंगवर आणि पाण्यावर सगळं अवलंबून, कारण पाणी असल्याशिवाय काहीच काम करू शकत नाही आणि हाय ते पाणी संपवून पण चालत नाही, कारण मग पाणी संपल्यावर कुठं जायचं। बाहेरच्या टाकीत आहे, पण बाहेर कसं मोटर लावायला लागते आणि आम्ही बाहेरचा गाळा पण भाड्याने दिलेला आहे। ज्यांना दिलेलं आहे तो पण माणूस आज कुठेतरी गावाला गेलेला आहे मोटर चालू करायलासाठी, त्यामुळे ते पण त्यांनी कधी येतील तेव्हा मोटर चालू करायला पाहिजे जर पाणी नाही आलं तर इथे माझा तो सोयाबीनचा खिमा तयार झालेला मी एका कटोऱ्यात काढून घेतला, कारण म्हटलं भांडी 1760 पडण्यापेक्षा त्याच कढईमध्ये भाजी पण परतून घेऊया। तर ह्या भाजीसाठी मी काय केलेलं, सोयाबीन अगोदरच उकडून घेतलेलं आहे। मी यामध्ये कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर वाटण करून घेतलं लगेच, आणि ह्या कढईमध्ये तेल घालायचं, ह्यात थोडंसं जिरा टाकायचा, आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि जे मी कांदा टोमॅटोचं वाटण करून घेतले ते टाकायचं। ती कांदा टोमॅटोचं इतर वेळी मी भाजून घेते तेलावर, थोडंसं असं डाग पडेपर्यंत भाजायचं आणि गार झालं मिक्सरला वाटायचं। पण आज तितकासा वेळ पण नव्हता आणि मला गडबडीनं आवरायचं पण होतं, त्यामुळे मी कच्चंच वाटण करून घेतलेलं आहे। तर ते मी आता तेलामध्ये चांगलं परतून घेते। मला थोडंसं वाटलेलं की मी कच्चं टाकल्यानंतर भाजी खाताना काय फरक पडेल का, पण इतकंसं काय वाटलं नाही, कारण हा जे वाटण केलेलं आहे हे जर चांगलं तेलामध्ये परतलं तर एवढा काय फरक पडत नाही। तर त्यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली थोडीशी कलर येण्यासाठी, आणि त्यानंतर आमची कोल्हापूरची चटणी टाकली। तुम्हाला तिखट कसं कमी जास्त पाहिजे ना तसं टाकायचं, मीठ टाकायचं चवीनुसार, आणि सगळं परतलं थोडंसं असं तर्रीदार कट यायला चालू झाला की ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण केलेलं आहे त्यातच थोडंसं वाटीभर पाणी घालायचं आणि तेच पाणी घालायचं, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जर मसाला चिकटला वगैरे असेल तर तो पण आपल्याला वापरता येईल। तर हे बघा आपला मसाला भाजलेला आहे। आता ह्यात थोडंसं पाणी घालूया आणि एक झाकण ठेवून एक चांगली अशी उकळी येऊ देऊया। पाणी जास्त घालायचं नाही, सोयाबीन काय जास्त शिजलेलंच आहे, म्हणजे एक उकळी आपण आणलेले आहे, शिजायला काय जास्त लागतच नाही त्या सोयाबीनला। तर एक फुलपात्र होईल इतकं पाणी घातलेलं आहे। आता ह्याला उकळी आली हे बघा, छोटे मी सोयाबीन ह्यावेळी आणलेले, मोठे पण भेटतात ना, पण मोठ्यापेक्षा छोटं भरपूर येते वजनाला, म्हणून मी छोटं, आणि खाताना पण छोटं चांगलं वाटतं, मोठं असं लईच मोठं खाताना असं वाटतं। तर हे बघा मस्तपैकी अशी चमचमीत सोयाबीनची भाजी झालेली आहे। ह्यावर झाकण ठेवूया आणि एक फक्त उकळी येऊ देऊया आणि गॅस बंद करूया। बघा मस्तपैकी अशी सोयाबीनची भाजी झालेली आहे। आता आपला ते खिमा पण तयार झालेला आहे। आता ही कढई मी काढून ठेवते आणि आपला पराठा करायला घेऊया। तर पराठा करताना तुम्ही जे बटाट्याचा पराठा करत्यावेळी जे आपल्या चपाती गव्हाच्या पिठाचा गोळा घेतो ना, तशाच पद्धतीनं घ्यायचा गोळा, आणि आपण पुरण जसं भरतो तसा हा खिमा भरायचा। मी कसं खिमा जास्तच प्रमाणात भरते, कारण कमी भरलं मग चपातीच खाल्ल्यासारखं वाटतं आणि त्याला चव पण येत नाही त्या पराठ्याला।
त्यामध्ये सोयाबीनचा पराठा करेल ना त्यावेळी तो खिमा असा भरपूर घालायचा. थोडंसं फुटली चपाती तरी चालेल, बाहेर म्हणजे कडेपर्यंत असं जायला पाहिजे पराठा, तरच कधी सोयाबीनचा पराठा खाताना चांगला वाटतो. तर हा पराठा तुम्ही तसा खाल्ला तरी चालते किंवा दही किंवा टोमॅटोचा सॉससोबत खाल्लं तरी छान लागतं. तर इथं मी पहिल्यांदा पराठा केला. त्यानंतर मला डाळ पालक पण लगेचच फोडणीला टाकायची होती. त्यासाठी डाळ का मी कुकरला लावून घेतलेली. हे पराठा झाल्यानंतर मी काय केलं, पालक चिरून घेतला धुवून चांगला. त्यानंतर त्याच्या फोडणीसाठी कांदा बारीक चिरून घेतला, टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि आलं लसणाची पेस्ट काय मी तयारच वापरणार होती. 2 पाकिटे मी आणून ठेवली होती, कारण माझा जो घरात मी बनवून असं वापरते की नाही तो माझा संपलेला आहे. आणि आता उन्हाळ्याशिवाय की नाही लसूण मी जास्त काय घेणार नाही, तेवढंच फोडणीसाठी जितकं लागेल की नाही तेवढेच लसूण घेणार आहे. बाकीचे जे पेस्ट आपल्याला जेवणासाठी लागते ते मी विकतचीच वापरणार आहे. तर हा पराठा झाल्यानंतर लगेचच मी डाळ पालक पण फोडणीला दिलं. कढईमध्ये मी जिरा टाकला, त्यानंतर कधी आलं लसूणाची पेस्ट टाकली, कांदा टाकला बारीक चिरलेला, कांदा तांबूस कलरचा भाजला. त्यानंतर मी इथे गरम मसाला टाकला, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि आमची कोल्हापूरची चटणी टाकली, थोडंसं मीठ टाकायचं आणि त्यानंतर टोमॅटो टाकायचं आणि हे सगळं तेलामध्ये टोमॅटो चांगला भाजू द्यायचा. त्यानंतर बारीक चिरलेला पालक टाकायचा, ते पण एक चांगली वाफ येऊ द्यायची तेलावर परतून. त्यानंतर शिजलेली डाळ टाकायची आणि जेवढे तुम्हाला म्हणजे आमटी पाहिजे असेल का नाही तेवढी पाणी टाकायचं आणि एक चांगली उकळी येऊ द्यायची. आता ह्याला कधी मी वरून तडका पण देणार आहे, पण माझी डाळ पालक कशी झाली मी तुम्हाला कधी बॅक कॅमेरा दाखवते. हे बघा मस्तपैकी. आणि मी अजून काही ह्याच्यापेक्षा जास्त असे घट्ट करणार नाही, कारण गार झाल्यानंतर अजून थोडंसं घट्टपणा येईल. तर त्या बाजूला कढईला डाळ पालकाला कधी उकळी येतोपर्यंत इकडे मी चपात्या पण करून घेतल्या. म्हणजे चपातीचं पीठ मी सकाळीच मळून ठेवलं होतं, तर आमच्या घरच्या चपात्या करून घेतल्या आणि चार्लीच्या चपातीसाठी कधी पीठ संपलं, त्यामुळे मी त्याच्यासाठीच कधी परत चपातीला पीठ मळलं. त्याच्यासाठी मी थोडंसं वेगळं गव्हाचं पीठ कधी दळून घेते, तर त्याचा पण डबा मला रिकामा करायचा होता, कारण पीठ थोडंसं होतं म्हणून मी एकदमच सगळं चाळून घेतलं. कारण जेवढं लागतील कधी आता सकाळसाठी आणि संध्याकाळसाठी असं पीठ मळून ठेवेन त्याला, आणि उरलेले पीठ छोट्याशा कणी डब्यामध्ये काढून ठेवेन, म्हणजे हा रिकामा झालेला कणी डबा मला घासून घ्यायला येईल. तर मी माझ्या चपात्या झाल्यानंतर कणी माझ्या म्हणजे घरच्या चपात्या झाल्यानंतर गॅस बारीक केला, त्याचं पीठ मळून घेतलं आणि त्याच्या पण चपात्या कणी सकाळच्या आता करून घेतल्या. उरलेलं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. तोपर्यंत इकडे पाणी पण आलेलं आहे. तर मी मोटर लावली, कारण मोटर लावल्याशिवाय काय वर पाणी जात नाही. वरची टाकी भरे तोपर्यंत मी कणी कट्ट्यावरची भांडी घासली, कट्टा धुतला. त्यानंतर सगळ्या फरशा पुसून घेतल्या. टॉयलेट बाथरूम सगळं भिंती वगैरे थोड्याशा घासायच्या होत्या कणी त्या पण सगळ्या घासून केल्या. आणि हे बघा मी किती भिजलेले आहे, म्हणजे ते सगळं भिंतीवर पाणी पडल्यामुळे कणी माझ्या सगळ्या अंगावर पडलेलं आहे. चावीला म्हटलं बरं झालं पाणी संपायच्या अगोदर कणी पाणी पण आलं. तर चावीला पाणी आल्यानंतर मी जे फरशीला म्हणजे पाय पुसायला वगैरे असं कट्ट्याच्या खाली वगैरे टाकते ना कापड, ते पण मी थोडंसं निरम्यामध्ये भिजत घातलं आणि ते हातावरच धुवून टाकते. पाय पुसण्या पण म्हटलं आता धुवून घ्यायच्या. प्यायचं पाणी काही मला जास्त भरायला लागत नाही, एक हांडाने कळशी भरायला लागते, तेवढंच भरून घेतलं. त्यानंतर हे आता मी पायपुसणी वगैरे धुवायला बसले. हे बघा हे झाड तुम्हाला वाकडं झालेलं दिसते. हे कणी काय झाले, ते आपलं ते चवळीचा वेल आहे कणी ते इतका गुरफटला आणि त्याच्या वजनानं कणी ते कुंडीतलं झाड असं वाकलेलं आहे. मी सरळ करायला बघितलं पण ते सरळच होईना झालं आहे. चवळीचा वेल तर एवढा पसरलेला आहे की नाही. हा बघा इथं पण चवळीचा वेल आहे आणि तिथं समोर आहे की नाही ते पण चवळीचाच वेल आहे. तुम्हाला असं गवत दिसेल पण ते चवळीचा वेलच पसरलेला आहे. त्याला थोड्या थोड्या शेंगा पण भेटतात आपल्याला. तर इथे मी ती सगळी कपडे हातानं धुवून घेतली. तोपर्यंत पाऊस पण आला होता, पण मी कधी म्हटलं तर पाऊस जाईतोपर्यंत आणि वाट बघत बसले तर अजून वेळ होणार आणि नंतर असं कपडे पण सगळी पूर्ण भिजली होती माझी. त्यामुळे तसंच पावसात ती सगळी कपडे धुतली आणि बकेट वगैरे पण मला कधी घासून घेतली स्वच्छ भांडीच्या घासण्यानं. हे सगळं आत आणून ठेवलं जिथल्या तिथल्या जागेला. हे बघा आपलं टॉयलेट बाथरूम पण स्वच्छ झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला हॉल किचन इकडलं थोडंसं दाखवते. ते पण पूर्ण असं पसारा वगैरे काढून सगळं अगदी पुसून झालेलं आहे. तर केवढी पूर्ण भिजलेलं. आता माझं फक्त शेवटचं एक काम करायचं बाकी आहे, ते म्हणजे कणी शेवाळ जरा झालं आहे त्याला कणी त्या ठिकाणी मी इथं ब्लिचिंगची पावडर टाकणार आहे. तर ती मी आणून घेतलेली आहे. तर तुम्ही पण कणी तुमच्या दारात शेवाळ वगैरे आता हे पावळणी पडते ना इथं, किंवा असं आपल्या कणी सिमेंटचा कोबा असतो तिथं शेवाळ असतेच, किंवा हे ज्या फरशा मोठ्या मोठ्या असतात का नाही ह्याला पण कणी लगेच शेवाळ असं पकडते. तर अशी ब्लिचिंगची पावडर टाकून ठेवली ना तुम्ही 2-4 तास ठेवा. त्यानंतर कणी पाण्याने धुवून घ्यायचा. पाऊस आल्यावर ते आपोआपच धुवून जाते. पाऊस आल्यावर फक्त कणी नंतर ते खराट्यानं असं मारून घ्यायचं, पूर्ण शेवाळ निघून जाते. तर इथं माझं थोडंसं असं घसरट झालेली आहे. आणि कसं असं बाहेरच्या वर्कशॉपमधून यायला कणी हाच जागा आहे, म्हणजे हाच रस्ता आहे.
आणि इकडं टॉयलेट आहे, त्यामुळे कोणतं कस्टमर वगैरे आले ना, कसं बाहेरच्या लोकांना का माहिती नसते शेवाळ वगैरे झालेलं, आपल्याच विचारात असं प्रत्येकजण असते, तर कोणतरी येऊन असं पाय घसरून पडेल म्हणून म्हटलं आता किती दिवस म्हणत होते इथं ब्लिचिंग पावडर टाकायची, पण ते घडणंच झालेलं. तर आज थोडंसं कणी टाकून घेतलं, म्हणजे पाऊस मोठा आला की खराट्यानं मारलं कणी ते शेवाळ पूर्ण निघून जाते. कारण पाऊस जात आलाय म्हणत कणी रोज पाऊस चालूच आहे, कधी जाते काय माहीत. चला तर हे आवरून घेते, बाकीचं घरातले माझी सगळी कामं झालेले. मला फक्त आता ड्रेस वगैरे चेंज करायचा फ्रेश होऊन. तर ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. तुम्हाला जर माझं रोजचं रुटीन, रोजचं काम जर आवडत असेल तर माझ्या व्लॉगला लाईक करत जा आणि सबस्क्राईब आणि शेअर, आणि काही कमी जास्त वाटल्यात कमेंट पण नक्की करू शकता. त्यासोबतच तुमचा वेळात वेळ काढून माझा व्लॉग बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.